नमस्कार. नालायक विद्याधरचा अतिताईपणा आता वाढत चाललेला असतो. घरात दारू प्यायला बंदी घातलेली असतानाही विद्याधर हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलवर बसून दारू ढोसत असतो. हे सगळं लांबूनच आता माईने पाहिलेलं असतं आणि माई स्वतःशी बोलत असते, काय करायचं काय या विद्याधरचं. आता याचं अतिच होतंय, पण याला आवर घालणार कोण. असं म्हणत आता माई दारू ढोसत असलेल्या विद्याधर जाते आणि म्हणत असते, विद्याधर काय करतोयस तू हे. त्यावर विद्याधर म्हणत असतो, माई दिसत नाही काय दारू पितोय. त्यावर माई म्हणत असते, अरे युगंधरने घरात दारू प्यायची नाही असं तुला साफ ठणकावलं होतं, तरीही तू युगंधरच्या विरोधात जाऊन दारू ढोसण्याचा पराक्रम कसा काय करत आहेस. त्यावर विद्याधर म्हणत असतो, माई त्या युगंधरला घाबरत नाही मी, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची भीती मला दाखवायची नाही. हे सगळं ऐकल्यावर माई म्हणत असते, तुला ना आता वेगळ्याच पद्धतीने वठणीवर आणलं पाहिजे, तुझं जरा अतिच होतंय. असं तसं बोलून आता थेट विद्याधरला फरफटत आता या रूमच्या बाहेर काढलं पाहिजे असा विचार माईच्या मनात आलेला असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय आता विद्याधरशी माई काय हुजत घालत आहेत हे पाहण्यासाठी आनंदी तिथे आलेली असते. आणि आनंदी बोलू लागते, माई माई काय चाललंय, तुम्ही विद्याधर सरांशी नेमकं का हुजत घालताय. त्यावर विद्याधर म्हणत असतो, या या आता यांचीच कमी होती. आणि अशातच आता माई बोलू लागते, अगं आनंदी, या विद्याधरने तर आज हद्दच पार केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता आनंदी म्हणत असते, म्हणजे म्हणजे काय केलंय विद्याधर सरांनी. त्यावर माई म्हणत असते, युगंधरने या घरामध्ये दारू प्यायची नाही असं साफ ठणकावलं होतं, तरीही हा नालायक या डायनिंग टेबलवर बसून दारू ढोसत आहे. हे सगळं ऐकल्यावर आनंदी म्हणत असते, माई माई हे काय बोलताय तुम्ही, खरंच विद्याधर सर दारू ढोसत आहेत डायनिंग टेबलवर बसून. त्यावर माई म्हणत असते, हो. आणि अशातच आता आनंदी लगेचच बोलत असते, विद्याधर सर अजिबातच चालणार नाही या घरात तुम्ही दारू प्यायलेलं. जर माझ्या नवऱ्याने या घरात दारूला बंदी घातली आहे तर तुम्हाला या घरात दारू पिता येणार नाही. असं तसं बोलून आनंदीने आता तिथे जो काही गोंधळ घातलेला असतो त्यानंतर घरातले सगळेच आता तिथे जमू लागतात. आणि अशातच आता हा विद्याधर उठतो आणि म्हणत असतो, तू तू अडवणार मला या घरात दारू पिण्यापासून. ए आनंदी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घरात आली आहेस म्हणून तुला असं वाटत असेल की तू या घरची मालकीण आहे, तर असं नाही होणार. एक गोष्ट लक्षात ठेव, तू तू नोकर होती, नोकर आहे आणि नोकरानीच राहणार. त्यामुळे तू मला अडवायचं कष्ट करू नको, नाहीतर माझं डोसकं फिरलं मी काय बी करू शकतो. असं तसं बोलून आता या विद्याधरने आनंदीला चांगली चपराक देण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आनंदी आपल्या मुद्द्यावर ठाम असते. ती म्हणत असते, अजिबातच नाही, तुम्हाला आता मी दारू पिऊ देणारच नाही. चला उठा इथून आणि आत्ताच्या आत्ता ही दारूची बाटली आणि ग्लास बाहेर फेकून द्या. त्यावर मात्र आता तिथे असलेल्या विद्याधरला प्रचंड राग येतो. त्याने लगेचच आता दारूची संपूर्ण बॉटल मागून येऊन या आनंदीच्या डोक्यावरच ओतायला सुरुवात केलेली असते. एका क्षणात सगळं काही घडल्यामुळे आनंदी ही चांगलीच आता चावरीबावरी होते. आणि तेवढ्यात तिथे आलेल्या पृथ्वीने, मितालीने आणि प्रांजलने हे सगळं पाहिलेलं असतं. विद्याधर म्हणत असतो, घे, मला दारू ढोसायला नकार देत होतीस ना, आता याच दारूने तुला आंघोळ घातली आहे मी. आता मस्त माझ्या एवढीच पवित्र झालीस तू. हे सगळं पाहिल्यावर आता माई म्हणत असते, विद्याधर हे काय केलंस तू, तुला तरी कळतंय का, तुझी मोठी बहिणी आहे ती आणि ती अशी असं वागलास तू. आता बघ काय अवस्था करते तुझी. माईने आपली छडी काढलेली असते आणि त्या छडीने ती विद्याधरला बदडायला सुरुवात करते. विद्याधर म्हणत असतो, माई माई हद्दपार करू नका, मी आतापर्यंत घरातल्या लोकांवर आवाज उचलू शकतो पण तुमच्यावर नाही, याचा फायदा घेऊ नका. आनंदी चांगलीच आता घाबरलेली असते. तेवढ्यात तिथे आता समोर असलेला पृथ्वी म्हणत असतो, विद्याधर काका हे काय केलंस तू,
आतापर्यंत तुला लय मानत होतो मी, तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटायची, पण आज तर तू हद्द पार केली आहेस. आणि सनकन आनंदीच्या समोरच आता विद्याधरच्या या पृथ्वीने कानाखाली दिलेली असते. विद्याधर म्हणत असतो, तू तू मला मारलीस, तुझ्या काकाला. अरे तुझा लाडका काका आहे ना मी, मला हात कसा लावलास तू? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, कारण आज तू जे काही केलंयस ना ते लाजवणारं आहे. आनंदी जरी या घरची कोणी लागत नसली तरी तू तिच्यावर दारू घालू कसे शकतोस? असं तसं बोलून पृथ्वीने आता विद्याधरला कमरेत जोराची लाथ घातलेली असते. विद्याधर म्हणत असतो, अरे कानाखाली बी मारलेस आणि कमरेत बी लाथ घालतोयस, अरे काय समजतोस काय तू स्वतःला? त्यावर लगेचच आता मिताली म्हणत असते, काका काका तू जे काही वागलायस ना ते चुकीचं आहे, आणि त्यासाठी पृथ्वीदादा जे काही करतोय ते पण चुकीचं आहे. पण पृथ्वीदादा जे काही करतोय ते अगदीच चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. आज तुला तुझी लायकी कळलीच पाहिजे. असं तसं म्हणत आता चांगलीच चपराक जोराची मितालीने देखील या विद्याधरच्या कानाखाली लगावलेली असते. तिथे घडलेला प्रकार आता वरती असलेल्या युगंधरच्या कानावर गेलेला असतो आणि युगंधर खाली येतो. युगंधर म्हणत असतो, काय चाललंय इकडे? त्यावर लगेचच आता तिथे असलेली माई म्हणत असते, युगंधर या नालायकाने आज हद्द पार केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आनंदीला आता समोर दारूने भिजलेलं पाहून युगंधर म्हणत असतो, आनंदी काय झाले तुला? तू एवढी थरथर कापत का आहेस आणि दारूचा एवढा वास का येतोय? अशातच आता मिताली म्हणत असते, डॅड या या विद्याधर काकाने आनंदीला दारूने आंघोळ घातली आहे. हे ऐकल्यावर आता युगंधर थेट फिल्मी स्टाईल विद्याधरला तुडवायला सुरुवात करतो. विद्याधर म्हणत असतो, ए दादा तुझं पोरग बी आणि तू दोघं मिळून मला तुडवताय भाय. तुम्हाला काय वाटलं मी काय एकटा आहे काय? मी एकटा असूनही लय भारी पडतो तुमच्या सगळ्यांवर, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पृथ्वीला माई समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता तू जे काही पाहिलंस ना त्याच्यावर ना तुला थोडाफार अंदाज आलाच असेल की तुझा हा नालायक काका आहे कसा. अरे जरा विचार कर, ज्या वेळेला आनंदीचं लग्न होणार होतं त्यावेळेला याच नालायकाने रात्रीच्या वेळी तिला उचलून नेलं होतं बाईचा वेश धारण करून आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेला तुझ्या बापाने म्हणजे युगंधरने तिथे पोचून आनंदीची इब्रत वाचवली. आणि त्यानंतर आनंदीचं लग्न ज्या मुलाशी होणार होतं त्या मुलाने विद्याधरने जो काही पराक्रम केलाय म्हणून आनंदीला नकार दिलेला असतो. तिथे आता आनंदीच्या आजोबांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि तिथे आनंदीची नाचक्की होऊ नये आणि उद्या जाऊन तिला कोणीही नाव ठेवू नये म्हणून तुझ्या बापाने तिथे तिच्याशी लग्न केलं. हे सगळं ऐकल्यावर मिताली, पृथ्वी आणि प्रांजळ एकदमच शॉक झालेले असतात. आपल्या काकाच्या केलेल्या चुकीमुळे आपल्या वडिलांना नको ती शिक्षा भोगावी लागत आहे हे आता तिथे असलेल्या पृथ्वीच्या लक्षात आलेलं असतं. आणि पृथ्वी म्हणत असतो, माई माई इतकं सगळं घडून गेलं आणि हे मला कुणी सांगितलंच नाही. त्यावर माई म्हणत असते, योग्य वेळ आल्यावर तुला सगळं काही सांगणार होतो आम्ही, पण ती योग्य वेळ अजूनपर्यंत आली नव्हती. पण आज या नालायकाने अति केलं म्हणून नाईलाजास्त मला तुला सगळं काही सांगावं लागलं. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. युगंधर या विद्याधरला कुत्र्यासारखं तुडवत असतो आणि त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब थांबा थांबा, इतकाही मारू नका की तुम्ही तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं विसराल. त्यावर लगेचच आता युगंधर म्हणत असतो, आनंदी आनंदी तुझा चांगुलपणा थोडा वेळ बाजूला ठेव. या नालायकाने आज हद्द पार केली आहे. याला या घरातून कायमस्वरूपी हकलल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. तेवढ्यात विद्याधर म्हणत असतो, युगंधर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा या घरात जितका शेअर आहे ना त्याच्यापेक्षा 1% शेअर माझा जास्त आहे आणि तू मला या घरातून हाकलू शकत नाही. तेवढ्यात तिथे शिल्पा आलेली असते. शिल्पा म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? मी इथे असताना तुम्ही दोघं शहाणपणा करताय काय आणि प्रॉपर्टीच्या बाता करताय? त्यावर शिल्पाला विद्याधर म्हणत असतो, ताय
आता तूच समजाव या युगंधरला. याला वाटतंय की या घराचा मालक त्यो हाय. त्यावर शिल्पा म्हणत असते, विद्याधर तोंड बंद ठेव, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला तुझी लायकी दाखवून देईन मी. आठवतंय ना त्या दिवशी तू काय केलं होतंस? जर सगळ्यांसमोर ते जर मी उघड केलं ना तर तुझी अवस्था अत्यंत बिकट होईल आणि तुला कायमस्वरूपी तुरुंगात जावं लागेल. हे सगळं ऐकल्यावर आता विद्याधर मनातल्या मनात म्हणत असतो, ही शिल्पाताई पण ना मला सुखाने जगू देणार नाही. त्या दिवशी मी त्या कुकरचा स्फोट घडवून आणला हे फक्त शिल्पाताईला माहिती आहे. पण जर हे घरातल्या कुणाला कळलं तर माझी तर नाचक्की होईलच आणि माझी उचल बांगडी थेट तुरुंगात होईल. आता तर मला गप्प बसावंच लागेल. तेवढ्यात पृथ्वी म्हणत असतो, आत्या आत्या आता तर तुला सांगावंच लागेल काय केलंय या नालायकाने. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आनंदीच्या बाबतीत काहीही सांगणार नाही असं शिल्पाने मनातल्या मनात पक्क केलेलं असतं. पण तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता आनंदी ही पूर्णपणे चुकलेली आहे आणि तिनेच आता विद्याधरला नको नको ते बोललं असं जेव्हा शिल्पा म्हणते त्याच वेळेला माई म्हणत असते, गप्प बस गा शिल्पा, मी होते इथे, मी नसते तर गोष्ट वेगळी आहे, तुझं खोटं नाटक चाललं असतं. पण इथे आनंदी आणि मी असताना जो काही प्रकार घडला त्यावेळेला पृथ्वी सुद्धा होता. पृथ्वी होतास ना तू? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हो आत्या, प्लीज आता खोटं नाटक सांगणं बंद कर आणि या नालायकाला पाठीशी घालणं तर कम्प्लिटली बंद कर. अशातच आता मागचा पुढचा विचार न करता जे काही घडतंय ते घडू द्या आणि जे काही मिळणार नाही त्याच्यावर त्यावेळेला शिल्पा खूपच चिडलेली असते. शिल्पा मोठ्याने बोलते, पृथ्वी पृथ्वी तू जरा तुझं तोंड आवर्त ठेव. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, नाही, या वेळेला विद्याधर काका चुकलाय आणि त्यांनी आनंदीची माफी मागितलीच पाहिजे. तेव्हा मात्र आनंदी पृथ्वीला बोलते, पृथ्वी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या घरात जे नियम आहेत ते नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत. बाकी कुणी नाही पाळले तरी चालतील, पण या विषयावर मात्र मला आता आणखीन वाढवायचं नाही. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, नियम 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 खड्ड्यात घाल. मला या नियमांविषयी काही एक बोलायचं नाही. आणि कोणासाठी नियम? माझ्यासाठी. मी हे नियम पाळणारच नाही. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, नियम पाळावे लागतील. घरात दारू प्यायलेलं मला सुद्धा चालणार नाही, कारण माझ्या आईचे ते संस्कारच नाही आहेत. माझ्या आईला सुद्धा हे चालत नव्हतं. तेव्हा मात्र शिल्पा बोलते, पृथ्वी तू अगदी बरोबर बोलतोयस आणि खरं सांगू का, या विद्याधरला तर असाच धडा शिकवला पाहिजे. याची मुळात हीच लायकी आहे. त्यावेळेला मात्र विद्याधर खूपच चिडलेला असतो. विद्याधर लगेच शिल्पाला बोलतो, वा शिल्पाताई वा, जसा वारा येतो तशी पाठ फिरवतेस. त्यावेळेला शिल्पा बोलते, तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोयस ते? विद्याधर जरा तुझ्या तोंडाला आवर घाल. मी तुला सांगितलं होतं मुलांना त्रास होईल असं काही वागू नकोस. त्यावेळेला लगेच माई बोलते, शिल्पा अगं तूच याला पाठीशी घालतेस ना म्हणून हे सर्व घडतंय. शिल्पा खरं तर तू याला पाठीशी घातलंच नाही पाहिजेस, पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, बस झालं आता, या घरात या माणसाची दादागिरी सहन केली जाणार नाही. विद्याधर तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं पडायचंस, तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये मला. तेव्हा मात्र लगेच विद्याधर बोलतो, बस हा बस, आता जास्त शहाणपणा करायचा नाही. ए आनंदी, तुझ्यामुळं माझी ही सगळी माणसं माझ्यापासून दूर झाले, तू जबाबदार आहेस यासाठी. आणि ए पृथ्वी, तू या परक्या मुलीसाठी मला बोलतोस, माझा अपमान करतोस. त्यावेळेला लगेच मिताली बोलते, पण काका चुकीच्या गोष्टी त्या चुकीच्याच ना, तू असं कसं काय बोलू शकतोस? अरे तू एका मुलीच्या डोक्यावरती दारू ओतलीस आणि आम्ही काय बघत बसायचं का? हे चुकीचंच आहे. आनंदी चुकीचंच वागले, आमच्याशी खोटं बोलले. तिने आमच्याशी खोटं बोललं नाही पाहिजे होतं, पण कितीही काही झालं तरी तिचा असा प्रकारे होणारा अपमान मला चालणार नाही. आणि काका तू चुकलासच, त्यामुळे तू आनंदीची माफी मागितलीच पाहिजे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विद्याधर बोलतो, तुम्ही काय पण बोला, पण या बाईची मी माफी मागणारच नाही. काय पण होऊ दे. त्यावेळेला मात्र विद्याधरची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी युगंधर बोलतो, जाऊ देत ना. विद्याधर स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि तू निघायचं. त्यावेळेला धनश्री मध्ये पडते आणि धनश्री बोलते, भाऊजी भाऊजी अहो असं काय बोलताय तुम्ही? भाऊजी अहो तुम्ही माझा तरी विचार करा.
भाऊजी तुम्ही प्लीज शांत राहाल का? त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, धनश्री बस. अगं किती दिवस स्वतःच्या नवऱ्याला पाठीशी घालणार आहेस? कधीतरी घरचा विचार कर. अगं या माणसावरती तू प्रेम करतेस, पण हा माणूस तुला खरोखर मनापासून स्वीकारतो का, याचा तरी विचार कर. त्यावेळेला लगेच धनश्री बोलते, अहो भाऊजी असं काय करताय? अहो तुम्ही तरी आनंदीला बायको मानतच नाही ना, तरी सुद्धा तुम्ही तिचीच बाजू का घेताय? त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, धनश्री ताई खरं सांगू का, विद्याधर चुकतायत हे तुम्ही मान्यच करत का नाही आहात? प्लीज तुम्ही हे सर्व थांबवू शकला असता. त्यावेळेला लगेच धनश्री बोलते, काय गरज आहे थांबवायची? तुला माझा संसार मोडायचा होता, तू माझा संसार मोडायलाच टपलेस का? आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही, आणि हा विषय आता इथल्या इथे थांबलाच पाहिजे. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच धनश्री मोठ्याने बोलते, विद्याधर कुठेही जाणार नाही. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, मला कोणाची हिंमत आहे घराबाहेर काढायची? मला सुद्धा बघायचं आहे. ए आनंदी गप्प बसायचा, तोंडाचा पट्टा चालू करायचा नाही. त्यावेळेला पृथ्वी विद्याधरची गचांडी पकडतो आणि विद्याधरला बोलतो, काका पुरे, मला आता सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. तूच आनंदीला तिच्या लग्नातून पळवलं असणार. तेव्हा लगेच मोठ्यानी विद्याधर बोलतो, पृथ्वी काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? माझ्यावरती कसलेही आरोप करायचे नाहीत हा पृथ्वी. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, बस आता मला सगळं काही समजून चुकलंय. हे सर्व आता थांबलंच पाहिजे, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी युगंधर बोलतो, वाह खरंच मानलं पाहिजे, आज सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार, सगळ्या गोष्टी आज व्यवस्थित पार पडणार, आणि मला तर दुसरा आता काहीच नकोय. हा विद्याधर घराबाहेर गेलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पृथ्वी, मिताली आणि प्रांजल मिळून विद्याधरला फरफटत घराबाहेर काढतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.